आणि निवडणूक आयोगामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झालाय। सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होईपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी मागणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली आहे। तर युक्तिवाद प्राथमिक की अंतिम याचीही स्पष्टता करावी असं ठाकरे गटाच्या वकिलांतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आले। अधिक माहिती प्रशांत कदम यांच्याकडून घेऊयात। प्रशांत, कविता, दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद सुरू झालेले आहेत। ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने आपला अंतिम निर्णय जो आहे तो करू नये। त्यांचं म्हणणं होतं की जर सुप्रीम कोर्टानं बंडखोरांना अपात्र ठरवलं आणि तोपर्यंत जर या आयोगाचा कुठला निर्णय आलेला असेल तर आयोगाची संपूर्ण कार्यवाही जी आहे ती हास्यास्पद ठरेल आणि त्यामुळं आयोगानं या संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासाठी थांबावं। दुसरीकडे महेश जेठमलानी जे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत त्यांचं म्हणणं असं होतं की आत्ता या क्षणापर्यंत तर अपात्रतेसंदर्भातली कुठलीही कार्यवाही जी आहे ती झालेली नाहीये आणि त्यामुळं निवडणूक आयोग अशा पद्धतीनं निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। दुसरीकडे याच्यामध्ये एक हा पण युक्तिवाद झालेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं की निवडणूक आयोग जो निर्णय देणार आहे तो एक प्राथमिक युक्तिवाद आहे की अंतिम युक्तिवाद याच्या संदर्भातली सुद्धा स्पष्टता यावी। म्हणजे थोडक्यात काय तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अजून बाकी आहे तर त्या अनुषंगानं या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यामुळं जर हा टेम्पररी युक्तिवाद असेल आमचा आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काही वेगळी भूमिका मांडावी लागली तर त्याचं काय, असा सुद्धा प्रश्न या संपूर्ण सुनावणीमध्ये उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे बघावं लागेल की आता पुढे काय होतंय। प्रशांत, युक्तिवाद प्राथमिक की अंतिम याची स्पष्टता करावी अशी मागणी ठाकरे गटानं केलेली आहे, ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेली आहे। काय नेमका फरक आहे? साहजिक आहे की आत्ता समजा हे युक्तिवाद सुरू आहेत आणि उद्या सुप्रीम कोर्टाचा एखादा निकाल आला तर त्या निकालानंतरची परिमाणं, निकालानंतरचं चित्र, सगळे संदर्भ बदलणार आहेत आणि त्यामुळं हा जो काही निवडणूक आयोगाचा निकाल असेल त्याला एक म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत आणि त्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत तर त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती अवलंबून असणार आहेत आणि त्यामुळं जो काही निवडणूक आयोगाचा निर्णय होईल त्याच्यावरती पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालानं परिणाम होणार आहेत। म्हणजे तो कुणाच्याही बाजूने लागो त्याच्यावरती एक परिणाम तर होणार आहे आणि त्या अनुषंगानं कपिल सिब्बल निवडणूक आयोगाला हे म्हणतायत की आम्ही जे आत्ता युक्तिवाद करतोय ते नेमके काय आहेत, म्हणजे जी ऑर्डर येणार आहे ती अंतिम ऑर्डर असणार आहे का। सुरुवातीला त्यांचं म्हणणं तर हेच आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांबावं, कारण जर अपात्र ठरवलं तर आयोगाचा निर्णय हास्यास्पद ठरेल आणि त्या दृष्टीनं हा प्राथमिक युक्तिवाद आणि अंतिम युक्तिवादाचा मुद्दा आहे। बरं, त्याच्यामुळे आता या सगळ्याला शिंदे गटाकडनं काय उत्तर दिलं जातं याकडेही लक्ष असेल आणि याची अपडेट जाणून घेण्यासाठी तुझ्याकडे येतोय। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत तुझ्याकडे येतोय प्रशांत। छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा। आज पुन्हा बटाट्याचा पराठा का? तुझा तर फेवरेट आहे ना। रोज रोज खाईन तर मग कसा फेवरेट राहील? कुणाल तर पिझ्झा आणतो, त्याच्या घरी ओव्हन आहे ना। रिलायन्स डिजिटलला या, टेक्नॉलॉजीशी नातं जुळवा, आम्ही तुमची वाट बघतोय। रिलायन्स डिजिटल, टेक्नॉलॉजीशी नातं जुळवा। बोल्ड अँड ब्युटिफुल, प्रत्येक मुलाच्या हातात तिच्यासाठी फूल। आय लव्ह यू रमा। हार तिला मान्य नाही आणि झुकणं तिला जमत नाही, अशी रमा येतेय तुमच्या भेटीला। रमा राघव, रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर। I want you so bad, it's making me mad. I want you. I wanna say yes. 14 crunchy layers, creamy cheese. Malkist can't resist. महाराष्ट्राचं लक्ष सध्या दिल्लीकडे लागलंय, कारण दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सध्या ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। शिवसेना हे पक्षाचं नाव कुणाकडे राहणार, शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार, या संदर्भात युक्तिवाद होणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगानं कोणतीही सुनावणी घेऊ नये अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। आणि याच्या सोबतच सुप्रीम कोर्टानं जर अपात्र ठरवलं
तर आयोगाचा निर्णय हा हास्यास्पद ठरेल असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं. त्यावर अद्याप अपात्र ठरवलेलं नसल्यामुळे धनुष्यबाणाचा निर्णय शक्य असल्याची बाजू शिंदे गटाच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात अपडेटसाठी. प्रशांत. कविता, या संपूर्ण युक्तिवादामध्ये शिंदे गटाचा जो सगळ्यात प्रभावी मुद्दा आहे, त्यांचा जो हुकमी हक्क आहे तो त्यांनी बाहेर काढलेला आहे. कारण महेश जेठमलानी आणि त्यांच्या वतीनं असं म्हणतात की आमदार आणि खासदारांची संख्या आमच्या बाजूने जास्त आहे आणि कुठल्याही विधिमंडळात किंवा घटनेच्या एकूण चौकटीमध्ये याचं महत्त्व जे आहे ते दुर्लक्षित करून चालणार नाही आणि त्यामुळे ही आकडेवारी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे, हे त्यांचं आयोगाकडे म्हणणं आहे. दुसरीकडे कपिल सिब्बल जे म्हणतात की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबावं किंवा तो निकाल जर आला आणि इकडं आयोगानं निर्णय दिला तर ते हास्यास्पद ठरेल. पण आपण ही पण पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे की हेच आर्ग्युमेंट त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पण तेव्हा केलेलं होतं की निवडणूक आयोगाची कार्यवाही म्हणजे होऊ नये जोपर्यंत निकाल येत नाही. पण सुप्रीम कोर्टानंच ही परवानगी दिलेली आहे. घटनापीठानं सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणूक आयोगाला ग्रीन सिग्नल दिलेला होता. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. 1959चा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्याच्यानुसार त्यांना हे पक्षाच्या एकूण वर्चस्वाबद्दलचे किंवा मालकीबद्दलचे जेव्हा दावे होतात तेव्हा कार्यवाही करण्याचा अधिकार आहे आणि तोच युक्तिवाद जो आहे तो निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये केलेलाच होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जी कार्यवाही होतीये ती सुप्रीम कोर्टाच्या ग्रीन सिग्नल नंतरच होतीये आणि त्यामुळं कपिल सिब्बल यांचं जे आर्ग्युमेंट आहे त्याला निवडणूक आयोग कशा पद्धतीनं बघतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण अर्थात त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे या एकूण संपूर्ण केसच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहेच. त्यांनी एक शक्यता व्यक्त केली आहे की जर हे बंडखोर आमदार अपात्र ठरले तर मग निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं काय होणार आणि त्यामुळं निवडणूक आयोगानं थांबावं, हा त्यांचा युक्तिवाद आहे. हा त्यांचा युक्तिवाद आहे आणि त्याला शिंदे गटाकडनं सुद्धा उत्तर दिलं जात आहे. आमदार खासदारांच्या संख्येबाबत प्रशांत शिंदे गटाकडनं आधार घेतला जातोय, उत्तर दिलं जाते. कारण आमदार खासदारांची आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींची संख्या ही शिंदे गटाकडे जास्त असल्याचा दावा शिंदे गटाचा आहे. नक्कीच. खरं तर दोन्ही बाजूंनी जी आकडेवारी सादर झालेली आहे त्या आकडेवारीमध्ये शिंदे गटाचं जे म्हणणं आहे ते हेच आहे की आमदार खासदारांची संख्या आमच्या बाजूनं जास्त आहे. म्हणजे जर आपण थोडक्यामध्ये आकडे बघितले तर ठाकरे गटाचे आकडे असे आहेत: राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी 160, संघटनात्मक प्रतिनिधी 2,82,000, प्राथमिक सदस्य 19,41,000, असे एकूण 22,24,950 जे सदस्य आहेत ते आपल्या बाजूनं असल्याचं ठाकरे गटानं म्हटलेलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाची आकडेवारी काय आहे? शिंदे गट म्हणतोय की 12 खासदार, 40 आमदार, संघटनात्मक प्रतिनिधी 711, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, हा पण एक महत्त्वाचा आकडा आहे, 2046 ते आमच्या बाजूनं आहेत आणि प्राथमिक सदस्य 4 लाखाच्या आसपास हे आमच्या बाजूनं आहेत असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती हा दोन्ही बाजूंचा आकडा जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे. आणि त्याच आकड्याचा आधार सध्या शिंदे गटाकडनं घेतला जातोय. त्यामुळे धनुष्यबाणाच्या निर्णयासाठी आत्ता प्रशांतनं सांगितलेली जी आकडेवारी आहे तीच आकडेवारी महत्त्वाची असल्याचं मत महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगासमोर व्यक्त केलेलं आहे. मात्र हे सगळं होण्या अगोदरच कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने एक महत्त्वाची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही सुनावणी सुरू होताच केलेली आहे. आपला युक्तिवाद सुरू होताच सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली जी याचिका प्रलंबित आहे त्या याचिकेवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आयोगानं या संदर्भात कोणतीही सुनावणी घेऊ नये अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. अर्थातच कपिल सिब्बल यांनी ही मागणी जी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केलेली आहे तीच मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टापुढे सुद्धा केली होती आणि पहिल्या 3 ते 4 सुनावणीपर्यंत सुप्रीम कोर्टानं ती मान्यही केली होती. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आणि तेव्हापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग आपली कार्यवाही थांबवतं की पुढे सुरू ठेवतं याकडे आता लक्ष असेल. पुन्हा एकदा अपडेटसाठी प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत.
कविता आता जवळपास 30 मिनिटं झालेली आहेत. 30 मिनिटापेक्षा जास्त काळ हे दोन्ही गटांचे आर्ग्युमेंट जे आहेत ते या ठिकाणी चालू आहेत. आणि महेश जेठमलानी जे भाजपचे खासदार पण आहेत, राज्यसभेचे आणि ज्येष्ठ वकील आहेत, ते शिंदे गटाची बाजू मांडतायत. दुसरीकडे कपिल सिब्बल जे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ठाकरे गटाची बाजू मांडतायत, ते या ठिकाणी युक्तिवाद करतायत. आणि दोन्ही बाजूंनी आपापले मुद्दे मांडून झालेले आहेत. खरं तर बघावं लागेल की निवडणूक आयोगाची ही कार्यवाही अजून किती काळ चालते आणि निवडणूक आयोग या सगळ्यामध्ये काय निर्णय देत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक आयोगानं तेव्हा म्हणजे अंधेरीची पोटनिवडणूक पण होती, बाकीचे बरेच मुद्दे होते. या पार्श्वभूमीवरती चिन्ह गोठवलेलं होतं आणि प्रशांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, पुन्हा तुमच्याकडे येतेच. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलतात आणि त्यावेळेस या सगळ्या जागांचं एक क्लिअरिटी सुस्पष्टपणे उद्या होईल. महाविकास आघाडी नागपूर जागेसाठी, नागपूर आणि नाशिक जागेसाठी शिवसेना आग्रही आहे का? असं नाहीये, कोणत्या जागेसाठी आग्रही असणं महत्वाचं नाहीये. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणं महत्वाचं आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढणार आहोत. परंतु या सगळ्या जागेचं कोणती लढणार हे सगळं उद्या दुपारनंतर क्लिअर होईल. एवढंच. त्या जागा काँग्रेस पक्षाच्या असल्यामुळे काँग्रेस पक्ष ते शिवसेनेला देण्याची तयारीच नाही आहे असं या ठिकाणी पाहायला मिळतं. असं काही नाही. स्टँडिंग जागा ज्या आहेत, एक कोकणची, नंतर एक नाशिक पदवीधर आणि एक संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद शिक्षक आणि नाशिक शिक्षक, या जागा स्टँडिंग ज्याच्या आहेत त्यांनी लढवायचं ठरलेलंच आहे. परंतु पुढच्या जागा ज्या आहेत त्याच्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य जे सहकारी पक्ष सगळे मिळून उद्या निर्णय घेणार आहोत आम्ही. एवढंच. धन्यवाद. थँक्यू. दुपारी. एक महत्वाची बैठक महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची झाली, त्या संदर्भातली माहिती अंबादास दानवे हे देत होते. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष सध्या लागलेलं आहे. या संदर्भातल्या अपडेट जाणून घ्यायचे आहेत. यानंतरची सूत्र मी माझ्या सहकारी सौरभकडे देते. सौरभ. धन्यवाद कविता. निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. आयोगातील युक्तिवाद प्राथमिक की अंतिम हे स्पष्ट करा असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तशी मागणी केलेली आहे. सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल हे आता युक्तिवाद करतायत. सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवलं तर या आयोगाने म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेला कोणताही निर्णय हा हास्यास्पद होईल आणि त्याच्या वैधतेबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होतील असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर सत्ता संघर्षाची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय पाहूयात. आमचं घटनेवर प्रेम आहे. 14 फेब्रुवारी पासून कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे, घटनापीठ, हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे आणि हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू. व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे ना, समजून जा. सगळं काय प्रेमाने होईल. देखिए 14 तारीख को इस बारे में आर्गुमेंट शुरू होगा कंटिन्यूज और सुप्रीम कोर्ट का जो कॉन्स्टिट्यूशन बेंच है वो 14 तारीख से. आता युक्तिवाद सुरू आहे. राजकीय पक्ष म्हणून कायद्यातील निकषानुसार शिंदे गटच सरस असल्याचं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी म्हटलेलं आहे. राजकीय पक्ष म्हणून कायद्यानुसार शिंदे गट हाच वरचढ आणि सरस असल्याचा युक्तिवाद महेश जेठमलानी हे शिंदे गटाच्या बाजूने करतायत. तर दुसऱ्या बाजूने ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत. दोन मातब्बर वकील आहेत आता शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आणि दोन्ही वकिलांमधले आता युक्तिवाद सुरू आहे. आणखी माहिती घेऊ. आपला प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहे. प्रशांत, आता काय घडतंय नेमकं? कोणत्या मुद्द्यांवर आता युक्तिवाद केला जातोय?
खरं तर बऱ्याच महिन्यांनी हा युक्तिवाद जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये होतोय. याच्या आधीची जी सुनावणी झालेली होती ती डिसेंबर महिन्यामध्ये झालेली होती आणि तोपर्यंत फक्त कागदपत्र दोन्ही बाजूंनी सबमिट होत होती. म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून जवळपास 2-2.5 महिन्यांचा वेळ झाला. केवळ कागदपत्रांची लढाई झालेली होती आणि अगदी ट्रकभर पुरावे, अक्षरशः ट्रकभर पुरावे आतमध्ये जाताना आपण बघत होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रत्यक्ष आर्ग्युमेंट जे आहेत ते आज होताना दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी या ठिकाणी आर्ग्युमेंट झालेले आहेत. अजूनही आर्ग्युमेंट चालू आहेत. महेश जेठमलानी जे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत त्यांचं म्हणणं आहे की आमदार खासदारांची संख्या जी आहे ती आमच्या बाजूने जास्त आहे आणि राजकीय पक्ष म्हणून जे काही निकष असतात त्या सर्व निकषांमध्ये आमची बाजू, आमची ताकद, आमचे आकडे जे आहेत ते अधिक असल्याचा दावा जेठमलानी यांनी केलेला आहे. बघावं लागेल की या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर निवडणूक आयोग काही निर्णय देते का, काही टेम्पररी डायरेक्शन काही देते का. दुसरीकडे जी आपण माहिती चालवलेली आहे की 23 जानेवारीला शिवसेनेला पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करायची आहे. कारण 2018मध्ये शेवटची निवड झालेली होती बैठकीद्वारे. तर त्याची मुदत आता संपत आलेली असतानाच हा सगळा मुद्दा जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये आहे आणि त्यामुळे ठाकरे गट आज ही पण मागणी करणार आहे की संघटनात्मक निवडणुका घेण्याची परवानगी आम्हाला द्यावी आणि त्या पार्श्वभूमीवरती आयोग काय नेमकं म्हणतंय, आयोगाची भूमिका काय असेल हे बघावं लागेल. बरोबर. आपण प्रशांत, पक्ष म्हणून जे काही निकष आहेत त्या निकषानुसार, कायद्यातले जे निकष आहेत त्यानुसार शिंदे गट हाच सरस असल्याचा युक्तिवाद जेठमलानी करतायत. हे निकष नेमके काय आहेत आणि कुठल्या निकषांचा उल्लेख या युक्तिवादादरम्यान होताना दिसतोय का? साहजिक आहे की पक्ष म्हटल्यानंतर एक असतो विधिमंडळ पक्ष म्हणजे आमदार आणि खासदार, त्याच्यानंतर एक असतो संघटनात्मक पक्ष ज्याला ऑर्गनायझेशनल विंग म्हणतात. तर विधिमंडळ पक्षामध्ये तर शिंदे गटाचं वर्चस्व आहे, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे. कारण 18पैकी 12 खासदार त्यांच्या बाजूने आहेत, 56 पैकी जवळपास 40, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त असतील इतके जे आमदार आहेत ते त्यांच्या बाजूने आहेत. त्याच्यामुळं विधिमंडळ पक्षाच्या एकूण रचनेमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व आहे. शिंदे गटाचा दावा हा आहे की संघटनात्मक गोष्टीमध्ये सुद्धा आमच्या बाजू मजबूत आहेत. कारण शिंदे गटानं काही ठराव मंजूर करून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेल्या आहेत, शिंदेंनाच हे अधिकार आहेत हा त्यांचा दावा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांचा हा दावा आहे की हे जे निकष आहेत त्या सर्व निकषांमध्ये आम्ही प्रभावी आहोत. दुसरीकडे ठाकरे गटाचं म्हणणं मात्र वेगळं आहे. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की पक्षप्रमुख म्हणून अजूनही उद्धव ठाकरे हेच सर्वात मोठे आहेत आणि त्यांना शिंदे गटानं अद्यापही हटवलेलं नाही आहे. आणि या पार्श्वभूमीवरती या सगळ्या ज्या नियुक्त्या आहेत शिंदेंनी केलेल्या तर त्याच मुळामध्ये वैध आहेत का हा सवाल जो आहे तो ठाकरे गटानं उपस्थित केलेला आहे. आणि ठाकरे गटानं आपले प्राथमिक सदस्य जवळपास अजून 14-15 लाख आहेत याची कागदपत्र सुद्धा निवडणूक आयोगाला दिलेली आहेत. त्या पार्श्वभूमीवरती दोघांचाही दावा आहे शिंदे गट आणि ठाकरे गट की पक्ष अजूनही आमच्या ताब्यात आहे. ठाकरे गट पण म्हणतोय की केवळ आमदार आणि खासदार बघून चालणार नाही, प्राथमिक सदस्य जे आहेत ते आमच्या बाजूने जास्त आहेत, पदाधिकारी आहेत, इतर ज्या नॅशनल एक्झिक्युटिव्हचे मेंबर्स आहेत ते आमच्या बाजूने आहेत. बरोबर, महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रशांत, तू सोबत राहाच, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. पण आता कोर्टामध्ये युक्तिवाद नेमका काय केला जातोय, त्यातले महत्त्वाचे मुद्दे कसे मांडले जात आहेत ते आपण बघतोय. निवडणूक आयोगात हा सगळा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाकडनं आता युक्तिवाद केला जातोय. सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी भूमिका आता ठाकरे गटाकडून मांडण्यात आलेली आहे. युक्तिवाद प्राथमिक की अंतिम याचीही स्पष्टता व्हावी. सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवल्यास कोणताही निर्णय हा हास्यास्पद ठरेल असंही ठाकरे गटाने युक्तिवाद केला आहे. प्राथमिक युक्तिवाद फेटाळला तर तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल असंही ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगात हे महत्त्वाचे मुद्दे होते ठाकरे गटाकडून मांडलेले. तर शिंदे गटाकडून याला काय युक्तिवाद करण्यात येतोय तर आज कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाहीये. धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही असं म्हटलंय शिंदे गटाने आपल्या युक्तिवादात. शिंदे गटाची बाजू मांडतायत महेश जेठमलानी. आमदार व खासदार यांच्या संख्येनुसार एकनाथ शिंदे गट बहुसंख्येत आहे. संख्येची बहुसंख्येकडे नेणारी ही आकडेवारी अतिशय महत्वाची आहे.
हे सुद्धा नमूद केलंय शिंदे गटाने. तर असा काय युक्तिवाद आता निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे. सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आणि त्यानंतर आम्हाला सांगावं की हा युक्तिवाद प्राथमिक आहे की अंतिम आहे आणि त्यानुसार आम्ही युक्तिवाद करू असंही त्यांचं म्हणणं आहे. तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल काय म्हटलंय पाहूया. अनिल कपूरचा मेरी जंग जो सिनेमा होता त्याच्यामध्ये त्यांनी जो डायलॉग मारला आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, जज साहब तारीख तो मिल रही लेकिन इंसाफ नहीं मिल रहा है. मतलब तशीच काहीशी स्थिती या तारखेच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही. 14 तारीख जरी आली त्या दिवशी का होत नाही, कारण सर्व परिस्थिती समोर आहे. पक्षांतरबंदीचा कायदा काय आहे, पक्षादेश काय आहे, या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असताना मला असं वाटतं आता तरी या तारखेला न्यायालयाने निर्णय घ्यावा असं अपेक्षित आहे. तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख दिलं जात आहे असं आता अंबादास दानवे यांनी म्हटलंय. कारण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा पेच जो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे त्यावर आता पुढची सुनावणी ही थेट 14 फेब्रुवारीला होणार आहे. पण आता महत्वाची घडामोड म्हणजे आता पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडनं बाजू मांडतायत महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडनं बाजू मांडतायत वकील कपिल सिब्बल. आणि युक्तिवादात वेगवेगळे महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. आता नेमकं काय घडतंय ते आपण त्याचे अपडेट जाणून घेऊयात प्रशांत कदमकडनं. प्रशांत, काय नवीन मुद्दे आले आहेत युक्तिवादात? काही कारणामुळे प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आता युक्तिवाद सुरू आहे ठाकरे गटाकडनं. राजकीय पक्ष म्हणून सगळ्या निकषानुसार शिंदे गट सरस असल्याचा युक्तिवाद त्याविरोधात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केलेला आहे. तर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि दीपक केसरकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्याची जबाबदारी आहे. न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत. आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील. कोर्टाच्या संदर्भात कुठल्याही बाबतीत मी कॉमेंट करणार नाही, कारण ज्याला केस सुरू असते त्याला न्यायालयाचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे. पण आमच्याकडची काही लोक सातत्याने कॉमेंट्स करत असतात की अशा रीतीने निकाल होणार आहे, तशा रीतीने निकाल होणार आहे. शेवटी न्यायालय आपल्या प्रक्रियेप्रमाणे चालत असतं हे या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे कशा रीतीने खोटं बोललं जातं महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा लोकांच्या समोर आता उघड झालेलं आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेनेच निर्णय घ्यावा. तर आमदार आणि खासदारांच्या संख्येनुसार शिंदे गट हा बहुसंख्येत आहे. शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदार आणि आमदार आहेत आणि या निकषानुसार शिंदे गटालाच पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी असा देखील युक्तिवाद केला जातोय. जेठमलानी हे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत. सगळ्यात प्रमुख मागणी आहे या सगळ्या युक्तिवादातली ती म्हणजे सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये असं कपिल सिब्बल म्हणाले. कारण या संदर्भात आयोगाने कुठला निर्णय घेतला आणि त्यानंतर जर कोर्टाने वेगळा निर्णय दिला तर आयोगाचा निर्णय हा हास्यास्पद ठरेल असं ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत कदमकडे. प्रशांत, युक्तिवादादरम्यान काही नवीन मुद्दे मांडले जातात?
बहुतेक प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीयेत, पण राजकीय पक्ष म्हणून कायद्यात जे निकष आहेत त्या सगळ्या निकषांवर एकनाथ शिंदे गट हा सरस असल्याचं महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केलेला आहे. शिंदे गटाकडे सर्वाधिक आमदार आणि खासदार आहेत आणि या संख्येनुसार एकनाथ शिंदे गट हा बहुसंख्येत आहे. संख्येची बहुसंख्येकडे नेणारी ही आकडेवारी महत्त्वाची असल्याची बाब देखील महेश जेठमलानी यांनी अधोरेखित केलेली आहे. महत्त्वाचे सगळे मुद्दे मांडले जात आहेत या युक्तिवादादरम्यान. आज कुणीही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, त्यामुळे शिवसेना धनुष्यबाण कुणाचं हे ठरवण्यात काहीच अडथळा नाही असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलेला आहे. महेश जेठमलानी हे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत. दोन दिग्गज वकील आहेत निवडणूक आयोगात दोन वेगवेगळ्या गटांची बाजू मांडण्यासाठी. ठाकरे गटाकडनं आहेत कपिल सिब्बल, तर शिंदे गटाकडनं महेश जेठमलानी हे शिंदे गटाची बाजू मांडतायत. तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची पुढची सुनावणी ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे तारीख पे तारीख दिली जाते असंही आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आता सुरू आहे. कपिल सिब्बल आणि महेश जेठमलानी बाजू मांडतायत ठाकरे आणि शिंदे गटाची. राजकीय पक्ष म्हणून कायद्यातील निकषानुसार शिंदे गटच सरस असल्याचं जेठमलानी यांचं म्हणणं आहे. तर धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे गटाच्या जेठमलानींचा आयोगासमोर युक्तिवाद आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे नेमकं कोणाला मिळणार ते बघावं लागेल. आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता याला सुरुवात झालेली आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचीही प्रतिक्रिया येते, आपण पाहूया. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्या सुनावणी सुरू आहे. तुम्हाला विश्वास वाटतो तुमच्या बाजूने निकाल लागेल? 100% आम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगितलेलं आहे की जे आमचं आहे ते खरं आहे आणि वस्तुस्थितीला धरून चाललेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून तर आता ते 5/7 खंडपीठाची मागणी करतायत. त्याचं कारणच ते आहे, त्यांचा विश्वास नसल्यामुळेच ते वेगवेगळे मार्ग शोधण्याचा त्याने प्रयत्न अवलंबलेला आहे. पण त्याच्यात त्यांना यश येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. बरं, आता निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे आणि या निवडणूक आयोगामध्ये जे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केलेलं आहे त्याच्यावर देखील आक्षेप घेतलेला आहे शिंदे गट. छोटे छोटे पॉईंट त्यांना शोधणं गरजेचं आहे, त्याशिवाय वेळ कसा काढू शकतात ते. आम्हाला पूर्ण खात्री आहे, आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. त्यांना आत्मविश्वास नाही म्हणूनच ते असे छोटे छोटे पॉईंट काढतायत किंवा काहीतरी बहाणा सांगतायत, पण तो बहाणा चालणार नाही आणि त्यांचे पॉईंट पण पुढे येणार नाही. पण ते असंही म्हणतात की 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यायला पाहिजे होतं, साध्या पेपरवर दिलेत, नोटरी करून दिलेत. ठीक आहे, जे आहे ते कोर्टासमोर आहे ना, कोर्ट निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे आणि ते आम्ही त्या अनुषंगाने चाललेलो आहोत. त्यामुळे काळजी करायचं काय कारण आहे, आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटतं? 100% बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह आणि नाव मिळणार आहे. उगाच आम्ही ते नाव दिलं का बाळासाहेबांचं, आणि चिन्ह पण आम्हाला मिळणार आहे एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. चल, जय हिंद, जय महाराज. चला पुढे गेलं अरे तू नाही ना. कडे आहे त्यामुळे पक्ष म्हणून सगळ्या निकषांवर शिंदे गट हा सरस असल्याचा युक्तिवाद महेश जेठमलानी करतायत निवडणूक आयोगात. सुप्रीम कोर्टात आता या संदर्भातला फैसला 14 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा पेच कसा आणि कधी सुटणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. दरम्यान वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. काही वेळापूर्वी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली. घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल, व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे आणि सगळं प्रेमाने होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी दिली होती. तर कोर्टामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण युक्तिवाद आज बघायला मिळाले. आणि आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट बोलतायत, पाहूयात. आपल्याला माहिती आहे की अनेक बॉन्ड हे बोगस होते, बोगस, आणि ते पकडले सुद्धा गेले. त्याची चौकशी सुद्धा SBI कडून चालू आहे आणि ती चौकशी झाल्यानंतर ज्यांनी हे बॉन्ड चुकीचे विकले त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्याचं सरकारने प्रस्तावित केलेलं आहे. म्हणून आजचे जे आर्ग्युमेंट आहे त्याबद्दल जास्त न बोलता दोन्ही साईडनी त्यांचं मत ते माननीय निवडणूक आयोगाकडे आपलं मत मांडतील. परंतु 100% आमचा विश्वास आहे की कायद्याची लढाई ही आम्ही जिंकणार आहोत. नाही, जी प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत आपण ही चुकीची आहेत आणि चुकीच्या पद्धतीने सादर केलेली आहेत, कोऱ्या कागदावर सादर केलेली आहेत. विशेषतः म्हणजे ठाकरे गटाने असं म्हटलं की आम्ही बॉन्ड पेपरवर दिलेलं आहे, पण
शिंदे गटाकडनं प्लेन पेपरवरती ते लिहून दिलेलं आहे, त्यामुळे ती प्रतिज्ञापत्र आहे ती ग्राह्य धरून येते. नाही, त्या बाबतीत निवडणूक आयोग निर्णय घेईल ना. निवडणूक आयोगाकडे जे शपथपत्र दाखल केले ते सर्व फॉर्मॅटमध्ये केलेले आहे आणि ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना अपेक्षित आहे त्या फॉर्मॅटमध्येच ते सर्व दाखल केल्यामुळं यांनी केलेला दावा माझ्या मते तरी आता तरी हिअरिंग चालू असताना बोलणं उचित ठरणार नाही, परंतु ते त्यांचं मत हे ग्राह्य धरले जाणार नाही असं माझं मत आहे. थँक्यू. निवडणूक आयोगात आता युक्तिवाद सुरू आहे आणि दुसरीकडे राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झालेली आहे. प्राथमिक युक्तिवाद फेटाळला तर तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून केला जातोय. दोन्ही गटांच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे. त्यातले ठाकरे गटाचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले आणि आता शिंदे गटाकडनं कुठले मुद्दे युक्तिवादादरम्यान मांडले जात आहेत. तर शिंदे गटाचं म्हणणं आहे आज कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, त्यामुळे धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही. कारण शिवसेनेचे सर्वाधिक आमदार खासदार हे शिंदेकडे आहेत. आमदार व खासदार यांच्या संख्येनुसार एकनाथ शिंदे गट हा बहुसंख्येत आहे आणि संख्येची बहुसंख्येकडे नेणारी ही आकडेवारी अतिशय महत्वाची आहे असंही नमूद केलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत हा युक्तिवाद सुरू आहे. आणखी एकदा आपण जाऊयात प्रशांत कदमकडे. प्रशांत, युक्तिवादादरम्यान काही वेगळे महत्वाचे नवे मुद्दे मांडले जात आहेत का आता? जवळपास 1 तास झालं युक्तिवाद सुरू आहे. अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे 5 मिनिटापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत हे बाहेर पडले. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं होतं की सुनावणी संपली की काय, पण सुनावणी संपलेली नाहीये. केवळ संजय राऊत बाहेर पडलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाचं जे दुसरं गेट आहे त्या गेटमधून माध्यमांशी न बोलताच ते बाहेर पडले, पण 40 मिनिटं ते उपस्थित होते. आता या क्षणाला सुद्धा युक्तिवाद सुरू आहेत आणि बघावं लागेल की हा जो एक सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टाची कार्यवाही सुरू असताना सुद्धा निवडणूक आयोग निकाल किंवा या सगळ्या चिन्हासंदर्भातला आपला निवाडा जो आहे तो देणार का, तो देण्यासंदर्भात त्यांचे नेमके काय हेतू आहेत ते आज सुद्धा आपल्याला कदाचित कळू शकतील. अंतिम निर्णयाला कदाचित वेळ लागेल, पण जो निवडणूक आयोगाचा म्हणजे या सगळ्या संदर्भातला दृष्टिकोन आहे तो मात्र आज नक्कीच स्पष्ट होऊ शकतो. जोरदार म्हणजे जवळपास तासभर युक्तिवाद झालेले आहेत. इंटरेस्टिंग आहे की आज सुप्रीम कोर्टामध्ये फारशी सुनावणी होऊ शकली नाही, पण निवडणूक आयोगामध्ये मात्र ही कायदेशीर लढाई घमासान सुरू आहे. कपिल सिब्बल, महेश जेठमलानी एक ठाकरे गटाकडनं एक शिंदे गटाकडनं असे युक्तिवाद करतायत आणि त्यामुळं निवडणूक आयोग नेमकं आज काय करतायत हे बघावं लागेल. सगळ्यांची उत्सुकता आहे की आता हिअरिंग संपल्यानंतर नेमकी काय ऑर्डर किंवा काय पुढचा आदेश जो आहे तो निवडणूक आयोगाचा या ठिकाणी येतोय. बरोबर. प्रशांत, हा युक्तिवाद साधारण आणखी किती वेळ चालण्याची शक्यता आहे? नक्कीच खरं तर पहिलाच दिवस आहे हा युक्तिवादाचा या संपूर्ण लढाईमध्ये, कारण आतापर्यंत कागदपत्र सबमिट होत होती. लाखोंनी कागदपत्र जमा झाली दोन्ही बाजूंनी आणि एकमेकांच्या कागदपत्रांवरती शंका पण घेतली गेलेली होती. आजच्या या संपूर्ण सुनावणीमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी बघाव्या लागतील. एकतर निवडणूक आयोग या मागणीला काही म्हणजे जी मागणी आहे सिब्बल किंवा ठाकरे गटाची की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा, तर त्याला काही सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग काही ऐकते का त्यांचं हे बघावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी लाखोंनी कागदपत्र सबमिट झालेली आहेत तर त्या कागदपत्रांच्या वरती दोन्ही बाजू एकमेकांच्या वरती शंका घेत आहेत, तर त्या कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल त्यांच्या वैधतेबद्दल सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग काही म्हणतंय का हे सुद्धा बघावं लागेल. आणि तिसरा मुद्दा आहे संघटनात्मक निवडणुकांचा, कारण ठाकरे गटाच्या या निवडणुका ज्या आहेत त्या आता पुढच्या काही दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड 23 जानेवारीला त्यांना करायची आहे, फेरनिवड करायची आहे. त्या पार्श्वभूमीवरती आयोगाकडनं त्यांना परवानगी मिळते का याचं सुद्धा उत्तर आपल्याला आजच्या सुनावणीमध्ये मिळू शकतं. बरोबर. प्रशांत, तुम्ही सोबत राहा सगळ्या अपडेट्ससाठी. यानंतर काही प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी बघितल्या. आता सुद्धा राज्य सरकारमधले मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई यांची प्रतिक्रिया येते. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राजू सोनवणेंनी. आपल्यासोबत मंत्री शंभूराज देसाई आहेत. सर, नोकर भरती संदर्भामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होतात. ज्या संस्था नेमलेल्या आहेत त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही अशा प्रकारचं समोर येते. काय नेमकं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली?
आपण नेहमीच आम्ही त्याचा मंत्रिमंडळामध्ये आढावा घेत असतो. जी 75,000 पदं या 15 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहेत भरती प्रक्रिया, ती गतिमान स्पीडअप करण्याच्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीमध्ये चर्चा होती आणि त्या बाबतीतल्या सूचना आपण सगळ्या विभागाला दिलेल्या आहेत आणि ते स्पीडअप करण्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं याच्यासाठीची जबाबदारी ही राज्याच्या मुख्य सचिवांवरती दिलेली आहे आणि निर्धारित वेळेत 15 ऑगस्ट पूर्वी जी 75,000 पदं निश्चित केलेली आहेत भरती प्रक्रिया करण्याची, ती गतिमान पद्धतीनं स्पीडली पूर्ण करण्याचं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित झालेलं आहे. सर, पण एक प्रश्न असा आहे की कुठेतरी TCS आणि IBPS कंपनीकडे जे आहे ते लिमिटेड हजारामध्ये परिषद आहे आणि लाखाच्या संख्येत जर आलं तर भंडाऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी पाठवलेलं आहे. असं कोण म्हणतं, कुठलं पत्र, असं काही नाही. त्या एजन्सीची कार्यक्षमता बघून केंद्र सरकारच्या लिस्टवरच्या ह्या कंपनी आहेत. राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा घेण्याची त्यांचा पूर्व अनुभव आहे. ह्या कंपन्या निवडतानाच त्यांचा अनुभव, त्यांची क्षमता हे सगळं बघून निवडलेले आहेत. केवळ नकारात्मक दृष्टिकोन ठेवून अशा पद्धतीच्या बातम्या देणं योग्य नाही. जे करावं लागेल याच्या अगोदरच्या सरकारनं काहीच केलं नाही, भरतीच केली नाही. आम्ही भरती प्रक्रिया सुरू केली, पदनिश्चिती सुरू केली, कंपन्या नेमल्या, त्यांनी कशा पद्धतीनं परीक्षा घ्याव्यात हे ठरलं, त्याचं कामकाज सुरू झालं आणि विनाकारण सरकार काम करते तरी सुद्धा नकारात्मक जाणीवपूर्वक काही बातम्या पसरवल्या जातात, हे योग्य नाही. जी वेळ नक्की केलेली आहे. तर आयोगासमोर आता शिवसेनेच्या घटनेबाबत युक्तिवाद सुरू आहे. शिवसेनेच्या घटनेमध्ये नेमकं काय म्हटलंय, शिवसेना पक्षाची रचना, त्या संदर्भातले नियम हे नेमके काय सांगतात, याबद्दल आता निवडणूक आयोगात चर्चा सुरू आहे. जेठमलानींकडून या संदर्भात आता युक्तिवाद केला जातोय, चर्चा केली जाते. आणखी एकदा जाऊयात, प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सौरभ, साहजिक आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जशी देशाची घटना ही पवित्र असते, सार्वभौम असते आणि तिच्या आधारे सगळे कायदे तपासले जातात, तसंच निवडणूक आयोगामध्ये जेव्हा कुठली लढाई पक्षाची येते तेव्हा पक्षाची घटना काय सांगते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती दोन्ही बाजू ज्या आहेत त्या घटनेसंदर्भातले आर्ग्युमेंट म्हणजे घटना पक्षाची डोळ्यासमोर ठेवून हे आर्ग्युमेंट जे आहेत ते करतायत. साहजिक आहे की शिवसेना पक्षाची जी घटना आहे त्याच्यामध्ये या पक्षप्रमुखांच्या अधिकाराबद्दल काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीबद्दल काय म्हटलेलं आहे, किंवा अशा पद्धतीनं जेव्हा म्हणजे बंडाचं पाऊल उचललं जातं तर त्याच्या संदर्भातल्या कारवाईबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते दोन्ही बाजू त्याचा कीस पाडणार, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. दोनही बाजू याच घटनेचा आधार करून आपला युक्तिवाद करणार आणि त्याच धर्तीवरती आपण आता बघतोय की महेश जेठमलानी ज्येष्ठ वकील हे शिंदे गटाच्या बाजूनं पक्षाची रचना नेमकी काय आहे, शिवसेनेचे हे पक्षातले संघटनात्मक स्तर नेमके काय आहेत, पक्षप्रमुख, त्याच्यानंतर प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणी, शिवसेनेच्या वेगवेगळ्या शाखा आणि मग प्राथमिक सदस्य, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही रचना ते निवडणूक आयोगाला समजावून देत आहेत. आणि साहजिकच म्हणजे जो त्यांचा युक्तिवाद आहे तसाच ठाकरे गटाचा पण युक्तिवाद असेल की या संपूर्ण रचनेमध्ये आमचं वर्चस्व आहे किंवा आम्हाला अधिकार आहेत, कारण पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे जे आहेत ते अजूनही कायम आहेत. आणि त्या दृष्टीनं या संपूर्ण सुनावणीमध्ये आता पुढे काय होतंय हे बघावं लागेल. पण सुनावणी संपलेली नाहीये, 1 तासापेक्षा जास्त काळ आता झालेला आहे. बरोबर. आणखी कोणकोणते मुद्दे या सुनावणीत मांडले जातात, काय युक्तिवाद होतो, त्यावर सुद्धा आपलं लक्ष असेल. प्रशांत, त्या संदर्भातली सगळी माहिती तुझ्याकडनं वेळोवेळी घ्यायची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.